नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील कोणगाव ग्रामपंचायत कार्यालयात गावठाण विस्ताराबाबत चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम सरपंच रेखाताई पाटील व प्रमुख वक्ते राजाराम पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत। ह्या कार्यक्रमाचे आयोजन कोणगावचे समाजसेवक कार्यकर्ते रमेशजी मुकादम यांनी केले। तसं त्या लोकांनी सिद्ध केलं की लोकसभा से ग्रामसभा बडी, म्हणजे लोकसभेपेक्षा ग्रामसभेचे अधिकार मोठे आहेत। काही मला सांगायला अभिमान वाटतो की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 40 आहे, त्यामध्ये या ग्रामसभेचे अधिकार सांगितलेले आहेत आणि ते अधिकार किती मोठे आहेत? लोकसभे इतकेच। म्हणजे असं कोणाला गैरसमज नको की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्यात मोठे आहेत। तर सत्तेचं विकेंद्रीकरण घटना दुरुस्ती करून केलं गेलं आणि सांगितलं संसदे इतकेच अधिकार आमच्या ग्रामसभेला आणि सरपंचाला। आणि जर ग्रामसभा उत्कृष्ट चालली तर देशामध्ये प्रॉब्लेम तयार होत नाही। मुद्दा असा आहे की आता आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की गावची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की आज आपल्याला जिथे आपलं घर आहे ते घर असं रुंद होऊ शकत, असं उंच होऊ शकतं, म्हणजे बिल्डिंग होऊ शकते, कारण का बाजूला वाढायला विस्तार करायला जागा राहिलीच नाही। कुलाबा परिवार मी मोजला, आज हॉटेल तिथे आहे त्याच्यासमोर कुलाबा परिवार, तो पण आपल्या लोकांचा आहे, आगरी कोळी लोकांचा आहे। त्या कोणगावला अजून जागा आहे, अजून काही सरकारी जागा असतील बाजूला, त्या जागांवर पहिला अधिकार हा या ग्रामपंचायतीचा। आता मला बोलले दादा की काही महसुली मंडळी म्हणजे तहसीलदार वगैरे जागा मागतात गावाकडे, जागा आम्हाला पाहिजे। तो मागायच्या अगोदर गुरुचरण जागा घेतल्या पण त्यांनी। गुरुचरण जागांवर तुमचे पंतप्रधान आवास योजना राबवली, तिथे हजारो फ्लॅट झाले, विकले। ती जागा कोणाची होती? ग्रामपंचायतीची होती, पण आपण नकाशा करून ठराव न घेतल्यामुळे हा विषय आला। मला वाटतं ही जी सभा आहे आजची ही ग्रामसभाच आहे, वेगळी सभा नाही, ग्रामपंचायतच्या कायद्याच्या अंतर्गत सभा आहे। आणि म्हणून ही ग्रामसभा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 122 या अंतर्गत आपल्याला गावठाण करता येतं। म्हणजे हा कायद्याचा भाग आहे। जे ठराव लिहिणारे असतील रेकॉर्ड तो होतो, हे कायदेशीर आहे, हे वेगळं काय मी सांगत नाही। म्हणून मी तुम्हाला धन्यवाद का देतो, ग्रामसभेमध्ये हा कार्यक्रम होता आणि ग्रामसभेतच झाला पाहिजे। हा ठराव कोर्टाला लागेल, तुमचा ठराव क्रमांक घेऊन या ठरावानुसार आजची सभा झाली, ही वेगळी सभा आपण घेत नाही। या 1967च्या इमारतीचा आणि निवासी इमारतीचं गावठाण विस्ताराचा कायदा 67च्या कायद्याने झालेला आहे। ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि कलम 45 गावातल्या वाढत्या लोकसंख्येसाठी आपल्याला गावठाण विस्तार करता येतो। वाढती लोकसंख्या म्हणजे तुमच्या गावात 18 वर्ष वयाची जी मुलं असतील आणि मुली असतील त्यांना आता घर आपल्या इथे देता येत नाही आई वडिलांच्या, पण त्यांना आणखी जागा पाहिजे। मग कोणाला कुठून द्यायचं? जी सरकारी जागा बाजूला असतील ती जागा तुम्ही मागू शकता आणि तुम्ही नाही मागितली तर तिथे पंतप्रधान आवास योजना होईल। सरकार काहीतरी सांगतं आणि कुठल्या तरी बिल्डरला देऊन टाकतं। हे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडलेलं आहे। जमीन महसूल संहिता कलम 44 नुसार गावठाण विस्तार अंतर्गत जमिनीचा वापर शेतीकडून बिगर शेतीसाठी करता येतो। आणि म्हणून यामध्ये काय लागतं की सुरुवातीला ग्रामसभेच्या मासिक सभेमध्ये ठराव लागतो की आम्हाला गावठाण विस्तार करायचा, ते गावठाण ते मध्ये दिलेले जे गावठाण आहे, आता ते आपण आर्किटेक्ट कडून मोजून घेणार बाबा ते किती आहे आणि त्यात किती घरं आहेत। सरकारचं असं म्हणणं आहे की हे जे गावठाण आहे हा सर्वे कोणी केला? इंग्रजांनी। हा सर्वे इंग्रजांनी केला, ठेवून द्या, 1932ला केला। तर समजा कळंबोलीचं गाव आम्ही मोजलं 2 एकर मूळ गावठाण आहे आणि वाढलेलं 32 एकर आहे, म्हणजे किती पट वाढले बघा, म्हणजे 100% जास्त वाढलेलं। आता तुमचं गाव सुद्धा ते वाढलेलं आहे। आता तुम्ही सरकारकडे गेला, ग्रामपंचायत जरी गेली तरी काय म्हणते ती, तुमचं मूळ गावठाण आम्ही देऊ, वाढलेलं देणार नाही, म्हणजे हे तोडू। आणि तोडून त्याला काय करायचं आहे, MMRDला तिथे क्लस्टर योजना किंवा SRA योजना राबवायची। त्यामध्ये पहिली पद्धत आहे की बाबा या गावठाण विस्ताराच्या सर्वेचा अर्ज आपण केला भूमी अभिलेखला, ते काय सांगतात, मूळ गावठाण मोजून देऊ, तर मूळ गावठाणच्या बाहेर आम्ही मोजून देणार नाही। कारण आता ऍक्च्युअली अशी परिस्थिती आहे समाजामध्ये किंवा शासनामध्ये, ग्रामस्थांचे अधिकार कमी केले
महसूलचे अधिकार कमी केले आणि नगरविकासचे वाढवले. का? ते नगरविकास खात्याला ह्या गावाबाहेरच्या जागा विकायच्या आहेत, तिथे बिल्डिंग बांधायची आहे. आपला पण प्रश्न आहे, आम्हाला पण इथे राहायचं आहे. अख्ख्या देशातून इकडे नागरिक आले, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि केले आतापर्यंत, म्हणून ही मुंबई वाढली. पण कोणगावच्या लोकांना सुद्धा राहण्याचा अधिकार आहे, त्यांनी काय करायचं? आणि म्हणून आपल्याला जे काम करायचं आहे त्या कामाला सरकार पैसे देईलच असं नाही, त्याचा खर्च पैसे देईलच असं नाही सरकार. मग अशा वेळी काय करावं लागेल की आपल्याला समजावं लागतं, जिथे आमचं घर आहे त्याला अधिकृत म्हणून मान्यता घेणं ते आपलं काम आहे. आणि म्हणून यामध्ये जी आता घरं आहेत ती कुठलीही अनधिकृत नाही, फक्त त्याला मान्यता घेणं आपलं काम आहे. मग काय करायला लागेल? मूळ गावठाणाचा नकाशा एवढा एवढा आहे, तो किती असेल? 2-3 एकर. आणि कोणगावची लोकसंख्या तुम्हाला माहित आहे की कोणगाव कदाचित एकरमध्ये असेल, 100 एकर पण असेल, तर मोठं गाव आहे. मग ते गाव मोजणं हे आपलं कर्तव्य. आपण ग्रामपंचायतमध्ये अधिकृत ठराव घेऊ की आज आम्ही असा ठराव घेतला की मूळ गावठाणासहित वाढलेले जे विस्तारित गावठाण आहे ते विस्तारित गावठाण त्याचा सीमांकित नकाशा आम्ही बनवू, त्यामध्ये घरं मोजू, त्यामध्ये मोकळ्या जागा मोजू, शाळा मोजू, मंदिरं मोजू, ही सगळी या गावाची प्रॉपर्टी आहे असं म्हणून ते मोजून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा जो प्रोग्राम आहे ग्रामसेवकांना माहित आहे तो करता येतो. पण शासन हल्ली काय करतायत? नाही म्हणे आम्ही हे ग्रामपंचायतचं करणार नाही, कारण का आता शासनाच्या डोक्यावर आमच्याकडे सिडको बसली, काही ठिकाणी नैना बसली, काही ठिकाणी MMRDD बसली, आता तिसरी मुंबई पेंडा होते. या सगळ्या प्रकारामध्ये घरं अनधिकृत करून ते तोडण्याचे प्रकार चालू आहेत. मुंबईत चालू आहेत. नवी मुंबईत ते 95 गावं अनधिकृत करतात. या परिस्थितीमध्ये आपल्याला एकच काम करायचं आहे की गाव मोजणीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आपण काम करतो हे संविधानिक कार्य आहे. म्हणजे संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये आपले हे अधिकार सांगितलेले आहेत. म्हणजे हा सभा घेण्याचा अधिकार, ग्रामपंचायत संघटित करण्याचा अधिकार आर्टिकल 40 मध्ये आहे. म्हणजे आपले बेकायदेशीर काहीच नाही, सगळं कायदेशीर आहे. पण हे ठराव जर प्रत्येक ग्रामपंचायतीने आतापर्यंत घेतले असते तर गावं सुंदर झाली असते. हे गाव मोजत असताना 2 प्रकारे मोजता येतं. पहिल्या दिवशी आपण मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण मोजू शकतो, म्हणजे बाहेरचा नकाशा. त्यामध्ये आपल्याला गाव किती एकरमध्ये आहे हे समजेल. पण तेवढंच चालत नाही, तर प्रत्येक घर तुम्हाला मोजावं लागेल. आता हे ग्रामपंचायत कार्यालय आहे, याचं प्रॉपर्टी कार्ड आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता हे पोलीसमध्ये होते, बरीचशी पोलीस स्टेशन अनधिकृत आहे कारण त्याचं प्रॉपर्टी कार्ड नाही. तसंच ग्रामपंचायत कार्यालयाचं प्रॉपर्टी कार्ड नाही, ही जी गोष्ट आहे आपल्याला चिंतन करायला. खाजगी सर्वेअर आणून हे गाव मोजायचं आहे, घरं पण मोजायचे, त्याचा एक नकाशा बनवायचा, तो भूमी अभिलेखला द्यायचा, जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचा, कोकण आयुक्तांना द्यायचा, सगळे महसूल विभागाचे सगळ्यांना द्यायचा आणि मंत्री, आमदार, आपले सगळे पालकमंत्री सगळ्यांना द्यायचा आणि सांगायचं की हे गाव आमचं आहे, मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण, आणि याचा स्वयं विकासाचा अधिकार आम्हाला द्या. स्वयं विकास म्हणजे काय? आमचं घर आम्ही बनवू, आम्हाला कोणी दिलं नको, हा ठराव द्यायचा. जर त्यांनी 1 महिना किंवा 2 महिने लक्ष दिलं नाही तर आपल्याला न्यायालयात जावं लागतं की आमचे जे संविधानिक अधिकार आहेत ते आम्हाला पाहिजे. कारण आता बाकीचे जे वरचे लोक आहेत ते म्हणतात काय, तुम्हाला अधिकार द्यायला तयार नाही, मग आम्हाला विकायला काय राहिलं? तर जमिनी संपल्या, आता काय विकायचं? गाव सरळ सरळ आहे, कोणी जरी असलं तर तेच करत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला न्यायालयात पण जावं लागतं, गाव मोजावं लागतं, प्रत्येक घर मोजावं लागतं. याचा बघा साहेब, मला प्रसिद्धी दोघे पण